कर्जत तालुक्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष आपली जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत। कोणाला धक्का तर कुठे खिंडार असे पाहायला मिळत आहे। अशातच सत्ताधारी पक्षांकडे मतदारांचा कौल वाढताना दिसत आहे। इतर पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते देखील सत्ताधारी पक्षाकडे वळताना दिसत आहेत। आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे जोरदार इन्कमिंग सुरू झाली आहे। नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते व पोशिर ग्रामपंचायतचे सरपंच हरिश्चंद्र निरगुडा यांनी देखील आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला। यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी निरगुडा यांची कळंब जिल्हा परिषद गणातून उमेदवारी जाहीर केली। दरम्यान आज कळंब गावातील शिवसेना उभाटा गटाचे निष्ठावंत असलेले असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला। कळंब गावातील उभाटा गटातील प्रमुख कार्यकर्ते विजय नामदेव बदे, उपशाखा प्रमुख रेश्वर रमेश बदे, ग्रामपंचायत सदस्य कळंब सुगंधा शंकर माळी, सचिन चोनकर, सचिन मोडक, रईस बुबेरे, ग्रामपंचायत प्रमुख उभाटा योगेश मोरे, गुरुनाथ बदे, सुनील पोद्दार, कुणाल पोद्दार, भीमा मुकणे, सुरेश वाघ, भीमा सवारे, नरेश वाघ, सचिन चौरे, संजय वाघ, रुपेश सवारे, मनीष वाघ तसेच टपरी संघटनेचे सभासद जनार्दन बदे, अस्माक लोगडे, मंगल सातवे, पंढरीनाथ बदे, कृष्णा बदे, जावेद कुरेशी, जनार्दन शेळके, अशोक डुकरे या सर्व उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय। कळंब जिल्हा परिषद विभागात शिवसेनेची ताकद वाढली असून शिवसेनेचाच भगवा फडकेल असे आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी म्हटले। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात जनतेचा कौल हा आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे वाढताना दिसतोय। यावरून येणाऱ्या निवडणुकांमध्ये संपूर्ण कर्जत खालापूर मतदारसंघात शिवसेना आघाडीवर असणार असे चिन्ह दिसत आहे। हा प्रवेश या ठिकाणी होत असताना मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की माझे सगळे सहकारी पुन्हा एकदा माझ्या खांद्याला खांदा लावण्यासाठी, शिवसेना वाढीसाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा एकत्रपणे या ठिकाणी आलेले आहेत। आणि कळंब गावातीलच हे सगळे सहकारी एकत्रपणे बरोबर आल्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये परवा तर सांगितलेलंच आहे की ज्यावेळेस त्या ठिकाणी आमचा प्रवेश त्या ठिकाणी हर्षद निरगुडांचा त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतोय की कळंब गावातील हे प्रमुख असणारे शिवसेनेचे, काँग्रेसचे हे सगळे शिलेदार एकत्रपणे एका विचाराने पुन्हा एकदा बरोबर आपल्या आल्यामुळे कळंब जिल्हा परिषद वाढवर कळंब गावातील या सगळ्या सहकार्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास आज मला या ठिकाणी या प्रवेशाच्या माध्यमातून या ठिकाणी होतो।